जय शनेश्वर। आपण श्री क्षेत्र नस्तनपूर या स्थानाबद्दल प्राचीन इतिहास आणि आता आद्यकालीन आपल्याला जे काही परिसर दिसतो इथपर्यंतचा थोडक्यात परिचय मी या ठिकाणी करून देतो। माझ्या बाजूला दोन्ही या विश्वस्त या मंदिराचे विश्वस्त आहेत। जी मूर्ती आपण बघत आहात ही मूर्ती प्रभू रामचंद्रांच्या आजचे स्थापन झालेली आहे। त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र ज्यावेळेला वनवासात असताना आणि सीतामाईचा शोध घेत असताना या ठिकाणी त्यांना सायन संध्येच्या वेळेला ही मूर्ती हातात आली। राम आणि रावण 7.5 शनी महाराज ही कोणालाही सोडत नाही, या न्यायाप्रमाणे प्रभू रामचंद्रजींना सुद्धा त्याचा एक दृष्टांत स्वरूप ही मूर्ती प्राप्त झालेली आहे। या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे, शनी महाराज म्हटलं तर कलियुगाची ही प्रधान देवता आहे, उग्र स्वरूप आहे, परंतु या मूर्तीमध्ये ते स्वरूप दिसून येत नाही। हे आद्यपीठ सांगितलेलं आहे, 3.5 शक्तिपीठापैकी आद्यपीठ शनी महाराजांचं हे सांगितलेलं आहे। कारण या मूर्तीकडे बघितल्यानंतर एक वात्सल्य भाव, प्रेमळ, मायाळू, दयाळू असा असणारा आणि शनी महाराज यांची मूर्ती या ठिकाणी आपल्याला दिसते आणि सर्व भाविकांवरती प्रत्येकाची इच्छा मनोकामना पूर्ण करत असते। या मूर्तीवरती नित्य अभिषेक असतो, त्याचप्रमाणे वार्षिक उत्सव या ठिकाणी केले जातात। 100 वर्षाची परंपरा हरिनाम संकीर्तन सप्ताह सोहळ्यांची आहे। त्याचबरोबर शनेश्वर जयंती, श्रावण मासातील संपत शनिवार पर्वकाल आणि दरवर्षात शनिवारी येणाऱ्या शनी अमावस्या असे अनेकविध पर्वकाल या ठिकाणी साजरे होत असतात। मोठ्या प्रमाणे भारतभरातून भाविकजन या स्थानाला भेटी देत असतात। सध्याच्या काळामध्ये शासन आणि या ठिकाणचे विश्वस्त जे आहेत, माजी आमदार, या संस्थांचे जनरल सेक्रेटरी अनिलदादा आहेर यांच्या प्रयत्नातून हा इथला परिसर जो आहे निसर्गरम्य आपल्याला दिसतो आहे। भाविकांना या ठिकाणी राहण्यासाठी सुविधा आहेत, लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन आहे आणि त्याचप्रमाणे अन्नदान पूजा यासाठी चांगल्या प्रकारची व्यवस्था या स्थानावरती केलेली आहे। नस्तनपूर क्षेत्र हे अतिशय प्राचीन आहे आणि याचा अनुभव बहुतेक भाविकांना आल्याने प्रत्येकाची इच्छा मनोकामना पूर्ण होईल असंच हे स्थान या ठिकाणचं आहे। धन्यवाद। प्रभू रामचंद्र स्थापित या संस्थांचे एक विश्वस्त मंडळ 1955 साली स्थापन झालं आणि तेव्हापासून या संस्थांची प्रगती होत आहे। नित्याने काही वार्षिक कार्यक्रम होतात, त्यात सप्ताहासारखे 2 कार्यक्रम असतात, यज्ञासारखा एक कार्यक्रम असतो आणि नित्याने सार्वजनिक जे याच्यामध्ये इथलं कामकाज जे संस्थान बघत असतं। वारकरी शिक्षण संस्थेचंही काम आता सुरुवात केलेली आहे। नवीन पिढीला वारकरी संप्रदायाकडे वळण्याचा आणि त्यांना सुसंस्कृत बनवण्यासाठी संस्थान प्रयत्नशील आहेत। या ठिकाणी 12 महिने एक रोडग्याचे कार्यक्रम होत असतात। संस्थान या सर्व कार्यक्रमावर लक्ष ठेवून असते। तसेच या ठिकाणी मोठमोठ्या पद्धतीने गार्डन वगैरे बनवलेलं आहे। विद्यार्थ्यांसाठी, लहान मुलांसाठी एक चिल्ड्रन गार्डन बनवलेलं आहे। तसेच या संस्थांच्या वतीने मुलांसाठीच नाही तर कोरोनासारख्या काळातही संस्थांनी विविध घटकांना मदत केलेली आहे। असेच आदिवासी विद्यार्थ्यांना पण या संस्थांनी बरेच वेळा मदत केलेली आहे। या संस्थांचे जनरल सेक्रेटरी माजी आमदार अनिलदादा आहेर हे आमदार असल्यामुळे त्यांनी पण त्यांच्या सहकार्यातून या संस्थांचा विकास नित्याने होत असतो। फक्त माणसांकरताच नाही तर पशुपक्ष्यांकरतासुद्धा उन्हाळ्यामध्ये ते पाण्याची आणि त्यांच्या दाना पाण्याची व्यवस्था विविध ठिकाणी प्रत्येक झाडाला हे लावून केलेली असते। त्यामुळे हे संस्थान फक्त तालुक्यातच नाही तर जिल्ह्यात आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचलित असं असून महाराष्ट्रातील सर्वच स्तरातून येथे विविध भाविक येत असतात। खास करून श्रावण महिन्यामध्ये या संस्थांचा, या देवस्थानाचा दर्शनाचा लाभ भाविक घेत असतात। असाच या संस्थांचा विकास होत राहो आणि आपल्यासारख्या भक्तजनांचं नेहमीच या ठिकाणी येणं हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। जय शनेश्वर, जय शनेश्वर। श्री क्षेत्र नस्तनपूर प्रभू रामचंद्र स्थापित ही शनी महाराजांची बालमूर्ती आहे।
ही बालमूर्ती असल्याकारणाने येथे महिलांनाही दर्शनाचा लाभ व प्रत्यक्ष मूर्तीजवळून दिला जातो. तसेच संस्थांचे एकसंघ कारभार शिस्त असल्यामुळे 2012मध्ये भुजबळ साहेबांच्या सहकार्याने तीर्थक्षेत्र पर्यटन विकास या खात्याकडून 14-15 कोटीचा आमच्या जनरल सेक्रेटरी निधी आणून हा परिसराचा विकास केलेला आहे आणि या विकासालाच अनुसरून सध्या आमच्या संस्थांचा ब वर्गामध्ये समावेश झालेला आहे. यापुढेही संस्थांचा असाच विकास होत राहील आणि आपल्यासारख्या भाविकांचे आम्हाला सहकार्य नेहमी लाभत असते, ते भविष्यात लाभत राहू. जय शनेश्वर.